आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी आपण नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील संतोष आबंग यांच्याकडे उपस्थित आहे. तर आज आपण टोमॅटोला काय बाजार भाव निघले हे आपण संतोष आबंग यांच्याकडून पाहू. शेट, आज टोमॅटोला काय बाजार होती? टमाटा इथं विरांग माल गेलेले 200, 250, 240 रुपये टॉप माल. रेग्युलर 200, 220 रुपये गेलेले. शाहू माल गेलेले 150 ते 180 रुपये. एखादं वक्कल जात आहे 190 रुपये. बाकी 150, 160 रुपये ज्यादा आहे. आता मालामध्ये आता सध्या काय आहे, प्रत्येक राज्यामध्ये माल चालू झालेले, त्याच्यामुळं मागणी थोडी कमी आहे, त्याच्यामुळं रेट डाऊन आहे. रेट डाऊन. आता तरी दीड महिन्यानंतर रेट वाढतील. 1.5 महिन्यानंतर 15 मार्च नंतर रेट वाढण्याची शक्यता आहे, कारण की प्रत्येक राज्यात सध्या लोकल माल चालू आहे, वाढू शकते. आणि थंडीमुळे काय मालाची शायनिंग और मालाची साईज प्रॉपर येते सगळीकडं. माल चांगल्या प्रतीचे. आता हा जो माल आहे हा विरांग क्वालिटीचा माल आहे. याची तुम्ही साईज पहा, कलर पहा, सगळं व्यवस्थित आहे. काय भाव गेले आपण हे माल आता चांगले माल कलरवाले 220, 225 रुपये आपण घेतलेले, आणि कमी कलरवाले माल 200, 180 रुपये जातात. क्वालिटी माल आहे. आता मार्केटमध्ये आज किमान किती आवक असेल तुमच्या अंदाजे? आज 3-3.5 हजार जाळ्यांची आवक आहे. ओके, धन्यवाद. कुठले मामा? लईत खुर्द तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. माल आणला होता? हा, टमाटे घेऊन आलो होतो. किती माल आहे आपला? 7 एकर आहे. 7 एकर? हा. मामा किती भांडवल लागलं होतं तुम्हाला? भांडवल गेले 12 लाख रुपये. 12 लाख रुपये? हा. चांगली गुंतवणूक घेऊ. गुंतवणूक जास्त आणि प्रॉफिट कमी अशी अवस्था झाली आता. प्रॉफिट कमी? हा, म्हणजे अशीच अवस्था झाली मार्केट कमी झाल्यामुळं. आज काय भाव लागला आपल्याला? आज लागला 250 रुपये. 250? हा, काल लागला होता 270 रुपये. त्याच्या आदल्या दिवशी लागला होता 300 रुपये. दररोज 30-30, 20-20 रुपयांनी मार्केट कमी राहिलेले, आणि मजुरी तर काय आहे तीच रेट आहेत. खत औषधांचे रेट गंगाला भिडलेत. सगळा दृष्टिकोन काढला शेतकऱ्यांच्या कष्ट आणि मेहनत या गोष्टीचा जर विचार केला तर प्रॉफिट कमी आहे. कितीची अपेक्षा आहे तुमची? 500 रुपयात कमीत कमी 500 रुपये तरी मार्केट पाहिजे बाबा. कमीत कमी 500 रुपये असल्यानंतर शेतकरी समाधानी राहील, मजुरी पण समाधानी राहील, आणि व्यापारी पण समाधानी राहतील. सगळ्यांना 2-2 रुपये भेटतील आणि सगळे व्यवस्थित चालतील. आता तुम्ही एवढा भांडवल आट केले, तुम्हाला काही प्रॉफिट वाचणार का? प्रॉफिट होईल, पण पाहिजे तेवढे होणार नाही. म्हणजे ज्या तुलनेत आपल्याला प्रॉफिट पाहिजे होती त्या तुलनेत आता होणार नाही, कारण आपली अपेक्षा 500 रुपयाच्या रेंजमध्ये जरी केली असती तरी व्यवस्थित झालं असतं, परंतु आता रेंज 200-250 रुपये आल्यानंतर ती पाहिजे ती प्रॉफिट होत नाही ना. आपलाच माल आहे, नाजिम शेठच्या गाड्यावर खाली केलाय, आणि त्यांना आज मी हा 260 रुपयांनी दिलेला आहे, आणि ते आज समोर आहे माझ्या. आणि दररोज आम्ही 1-1.5 महिना झाला आहे कंटिन्यू मार्केटमध्ये असतोय. नाजिम शेठचं उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचे व्यापारी असून दोन्ही भाऊ एकदम चांगल्या पद्धतीचे व्यापार करतात, शेतकऱ्याला सांभाळून घेतात, कुठल्याही प्रकारची यांची अडचण नाही, आणि शेतकरी पण त्यांच्याकडे आल्यानंतर समाधानी असतो. आणि हे म्हणजे बाबा आमचं नातं व्यापार नसून मित्राचं पण चांगल्या पद्धतीचं आहे. कंटिन्यू आम्ही एकत्र असतो. आम्ही 10 वर्षाचा त्यांना कंटिन्यू माल देतो, आणि एकदम चांगला व्यापार आणि उत्कृष्ट व्यापार असेल तर फक्त नाजिम शेठचा आणि यांचा आहे. खूप चांगला आहे, आणि त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद आणि आभार पण मानतो. आणि हा आपला माल आज त्यांनाच दिलेला आहे, विरांगची व्हरायटी. ओके, धन्यवाद.